मनोज जरांगे पाटील आणि संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांची फक्त या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भेट झाली, चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आलं. मनोज जरांगेंना दररोज शेकडो हजारो कार्यकर्ते भेटतात. 1-2 डझन नेते दररोज भेटतच असतील. मग सत्ताधारी, विरोधक किंवा आजी माजी असेही काही लोकप्रतिनिधी भेटतातच. पण संभाजी ब्रिगेड भेटली तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू झाली. दोनही वादळच आहेत. मनोज जरांगे नावाचं वादळ आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलू शकतं. दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणे विचारधारेच्या जीवावर कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून गेली 30-32 वर्ष ज्या संभाजी ब्रिगेडनं ताकदीनं काम केलं, ज्यांना ओळख नव्हती त्यांना ओळख दिली, ज्यांच्याकडे विचार नव्हते त्यांच्या हातात विचार दिले, मन, मनगट, मस्तक इतकं सशक्त केलं, त्या संभाजी ब्रिगेडकडून लोकांना जास्त अपेक्षा आहेत. संभाजी ब्रिगेडनं काल शिवसेनेसोबतची युती तोडली. कारण जर विश्वासघात होत असेल, प्रामाणिक कार्यकर्ते प्रामाणिकपणे तुमची साथ देत असतील आणि जर तुम्हाला गृहीतच धरायचं नसेल तर कार्यकर्त्यांच्या हितासाठी नेत्यांना निर्णय घ्यावाच लागेल. बरेच जण सोशल मीडियावर किंवा माझ्या प्रत्येक फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट टाकून बरेच जण सल्ला देत आहेत किंवा बरेच जण टीका करतायत. माझं तेवढं एकच सांगणं आहे, तुमची टीका ह्या आमचा सन्मानच आहे, काहीच अडचण नाही. पण तुम्ही कधी एखादं रोपटं लावलं आणि लगेच त्याला फळ आलं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तो तुमचा बालिशपणा असावा. सल्ला जरूर द्या. ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली गेली होती, फुटली होती, आमदार पळून गेले होते, त्यावेळेस कुणी त्यांना म्हणलं का की तुम्ही लगेच निवडणूक लढा आणि लगेच तुम्हाला यश येईल? एकट्याला होती का कुणाच्यात हिम्मत बोलण्याची? शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली अजितदादांनी, त्यावेळेस असं कुणी म्हणलं का की पवार साहेब आता तुम्ही लगेच निवडणुकीला उभे राहा आणि लगेच तुम्हाला सगळं शक्य? कुणाला इंडिव्हिज्युअल नाही, ते तर प्रस्थापित नेते आणि पक्ष आहेत. काँग्रेस जिथं एक खासदार होता महाराष्ट्रात, काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट होती. ते जर 15च्या पुढे 18 पर्यंत खासदार जर महाराष्ट्रात त्यांचे निवडून येऊ शकतात, जिथं ज्यांचं राष्ट्रीय पक्ष असून बेभरवशाचं आयुष्य होतं, राष्ट्रीय पक्षाची अवस्था अत्यंत वाईट करून टाकली होती महाराष्ट्रात, देशात तर झालेलीच आहे. तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा नाही करणार आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडकडून लगेच आमदार निवडून येतील, सत्तेमध्ये जायचं तुम्हाला अपेक्षा असेल, लगेच परिवर्तन घडवा. अरे, लोकांनी अगोदर स्वीकारणं गरजेचं आहे, विश्वास देणं गरजेचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कष्टाला बळ देणं गरजेचं आहे. एक जरांगे पाटील आज नेते आहेत, एकच आहेत का मराठा समाजाचे नेते? आजपर्यंत किती लोकांनी संघर्ष केला? सगळे लोक त्या नेत्याच्या पाठीशी हजारो, लाखो, करोडो संख्येनं उभे राहिले का? नाही. आत्ता का राहिले? प्रामाणिकपणा. साहेब, दिवस प्रामाणिकपणाचेच येतात. मूळ मुद्द्यावर येतो. ज्यावेळेस कालच 12 वाजता ज्यावेळेस युती तुटल्याची घोषणा केली आणि बरोबर 4-5 तासामध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ज्यावेळेस मनोज जरांगेंना भेटले, मनोज आखरे साहेब, म्हणजे आखरे साहेब भेटल्यानंतर आणि बातम्या आल्यानंतर जी काही चर्चा सुरू झाली, आजची गुड मॉर्निंग त्यांच्या भेटीनं सुरू झाली. महाराष्ट्रात आता चर्चा सुरू आहे. बरेच जणांच्या मी कमेंट वाचल्या आणि त्यांच्या कमेंटचा सन्मान म्हणून मी आपल्या समोर बोलायला आलो की एक तर तुम्ही मनोज जरांगे पाटलांशी कालच सगळे सांगत होते भेटा, आणि जर तुम्ही हे सगळे एकत्र आले, अरे एकत्र आहेतच ना. ब्रिगेडच्याच सगळ्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत प्रत्येक लढा पुढे घेऊन आलेत.
त्यांच्या आसपास असतील किंवा त्यांच्या सोबत असतील किंवा पहिल्या दिवसापासून जे मनोज जरांगे पाटील आज भूमिका सांगतायत ओबीसीच्या आरक्षणाची, ते मराठा सेवा संघ, मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब, संभाजी ब्रिगेड, मनोज आखरे साहेब आणि मग सगळी संभाजी ब्रिगेडची महाराष्ट्रातील शेकडो वक्त्यांची टीम तेच सांगते ना. सगळ्यांनी ऐकलं, स्वीकारलं नाही, समजून घेतलं नाही. आज जरांगे साहेबांनी सांगितलं म्हणून सगळ्यांना पटतंय. चमत्कार हाच असतो, कधीही दुसऱ्यांनी सल्ले द्यायचे असतात किंवा मागणी करायची असते. पण मला आशेची गोष्ट ही वाटते, आज विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रस्थापितांना जर खरंच कात्रजचा घाट दाखवायचा असेल, छत्रपती शिवरायांच्या विचाराने जर खरंच सगळे प्रामाणिकपणे लढत असतील आणि लढणार असतील, तर महाराष्ट्रात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ते करायचं असेल तर सगळ्या प्रामाणिक लोकांनी, 18 पगड जातीतल्या 12 बलुतेदारातल्या मराठा बहुजन समाजाने आज प्रस्थापितांना बाजूला सरकून सगळे आपले अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांकडून आणि संभाजी ब्रिगेडकडून महाराष्ट्राला प्रचंड अपेक्षा आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेत्यांकडून अपेक्षा असू शकतात. आपण तर ग्राउंड लेवलला खाली काम करतो. ज्यावेळेस सत्तेची सूत्र, ज्यावेळेस भांडणाऱ्या, लढणाऱ्या, वैचारिक, केडर बेस आणि सगळ्यात महत्वाचं अभ्यासू लोकांच्या हातात येणार नाही, तोपर्यंत राजकारणाचं बाजारीकरण होईल, तोपर्यंत वेळ सुद्धा निघून गेलेली असेल. सध्या राजकारणामध्ये ह्या पक्षात नाही जमलं तर त्या पक्षात जातो, नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं नाही जमलं तर तिकडे जातो, किंवा इकडली हवा निघून गेली असेल तर तिकडे जातो. मग तिकडे 2-5 वर्ष राहतो, परत इकडे येतो किंवा अजून दुसरीकडे जातो. पद ह्याच घराण्याशी निगडीत आहेत. म्हणजे बाटली सुद्धा तीच आहे, दारू सुद्धा तीच आहे, फक्त लेबल बदललं जात आहे. हा जो राजकीय संकुचितपणा आहे तो अख्खा पुसून टाकायचा आहे. संभाजी ब्रिगेडला हे सगळं चित्र बदलायचं आहे. वेळ लागेल, विश्वास ठेवा, सोबत राहा, पाठीशी राहा. नाही राहिले तर कमीत कमी विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून बघा. उद्याचा दिवस, आम्ही आजपर्यंत खरा इतिहास सांगत होतो, मान्य कोणी करत नव्हतं, पण लढतच होतो ना. आज ज्यावेळेस सगळं खरं पटायला लागलं त्यावेळेस शिवद्रोह्यांनी सुद्धा खोटं सांगायचं बंद केलं. अजून त्यांनी बंद केलेलं नाही, आपल्याला बंद करावं लागेल. म्हणून परिवर्तनाची नांदी सामान्य कार्यकर्त्यांपासून सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता हे सगळं वादळ भयानक पद्धतीनं चाललंय. एवढीच अपेक्षा आहे, सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे. कोणी विश्वासात घेईल किंवा घेणार नाही, कोणी सोबत येईल किंवा येणार नाही, कुणाची वाट बघत बसण्यामध्ये वेळ घालवता येणार नाही. एक एक क्षण महत्वाचा आहे. जसे एक एक दिवस जातोय, आठवडा, महिना, वर्ष, तसंच प्रत्येकाचं वय सुद्धा कमी होत चाललंय. आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि ती जर आज नाही केली, आज आपण एकत्र नाही आलो तर परत काहीच होणार नाही. अपेक्षा नेत्यांकडून आहेत. नेते त्यांच्या पद्धतीनं प्रामाणिकपणे पायाला भिंगरे लावून 15-15 दिवस घरदार सोडून, मुलांबाळांपासून दूर राहून फक्त महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, कार्यकर्त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर झटत असतील तर आता जेवढे जुने कार्यकर्ते असतील, आजपर्यंत चळवळीमध्ये काम केलेले, पुरोगामी विचाराशी निगडीत असतील किंवा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील, संभाजी ब्रिगेडच्या विचाराशी निगडीत असतील, आपल्या नेतृत्वावर परत आपल्याला सगळ्यांना विश्वास ठेवून परत एकदा आपली संख्या वाढवावी लागेल. परत एकदा सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आणि सगळे एकत्र आलो आणि जर ताकदीची वज्रमुठ सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून जर बांधली तर भले भले घाबरतील. ती घाबरवण्याची वेळ आली. अन्यथा आपली जर वेगळी शक्ल झाली, आपण जर वेगळे विभागले गेलो, आपली ताकद ही अपुरी पडेल. आणि तुम्हाला मात्र इतके प्रश्न पडतील, ह्यानीच सगळं परिवर्तन करायचं आणि तुम्ही काय करायचं, फक्त लांबून आमचा तमाशा बघायचा, असं नाही चालणार.
म्हणून म्हणतोय, एकत्र येऊया, एकत्र बसूया, एकत्र चर्चा करूया, नेतृत्वावर विश्वास ठेवूया, नेतृत्वाला इतकं बळ देऊया की महाराष्ट्रात परिवर्तन घडवूया आणि त्याच मंत्रालयावर आपल्याच विचाराचा भगवा, आपलाच दांडा घेऊन आपल्याला तिथं झेंडा फडकवल्याशिवाय राहायचं नाही, एवढीच अपेक्षा आहे. उगाच नाही देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड म्हणत, कारण तुमचं आमचं नातं हे विचारांचं आहे. तुमचं आमचं नातं काय, तर जय जिजाऊ जय शिवराय म्हणून हा विचारांचा गाडा पुढे घेऊन जायचा आहे. तो पुढे घेऊन जाण्यासाठी सोबत राहा, एकत्र येऊया आणि विचाराचं वादळ या महाराष्ट्रात परत एकदा निर्माण करूया. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.